रेझोल्युशन काय आहे किंवा या वर्षाबद्दल तर मी बोलले की तुमच्याशी मला काही शेअर करायचं आहे. थोडासा कर, मी पटकन तू जाते म्हणून केलाय. प्लीज रियाश प्लीज. मग माहिती नाही तू किती वाजता येते. अच्छा ठीक आहे, एक क्षण मला पहिले ओरिओ दे. रियाश ओरिओ केक साठी आणलं, मी उरल्यानंतर देईल प्लीज. आत्ताच एक दे. उरल्यानंतर देईल. थँक्यू. थँक्यू. मी हो कुठे म्हटलं, मी हो कुठे म्हटलं. रियांश थांब, मी देते थांब. तुटले नाही पाहिजे, तुटले नाही पाहिजे. कसा रे तू, मी उरल्यावर देते ना, तुझंच येते ओरिओ नंतर. एक दे ना, एक दे. केक साठी ओरिओ आणलेला मी. आणि हा, तर मला केक पण बनवायचा आहे. बेस तयार आहे, थोडासा गरम आहे त्यामुळे काढत नाहीये. आणि बघा केक बनवल्यानंतर असं होतं ना की म्हणजे तू दुसऱ्यांसाठीच केक बनवते म्हणून हे एक छोटंसं असं पण असतं माझं. आता अश्विनही असे बोलतात आणि रियांशही असा बोलतो, तर दोघांसाठी 2 असे कपकेक बनवलेले आहे. आणि उरलंच तर मग याच्यावरचं जे आहे ना हे ते मी थोडंसं टेस्ट करेन बस. तर चोको ओरिओ केक मला बनवायचा आहे आज. ओश, हां ठीक आहे, बरोबर आहे. बस केक नंतर उरले ना तर मग आपण आपल्या केकवर टाकूया जर केक बनवला तर. ठीक आहे, आता नाश्ता कर, बाहेर जा. किती वाजता आहे तुमचं ते पॉटलक पार्टी वॉट एव्हर काय आहे ते विचारून ये आणि मला सांगायला ये. नाहीतर काही तुझं बनणार नाहीये वेळेवर. हे घे, चल स्पून घे, जा खा. दे दो नाश्ता. तर याच्या गडबडीत व्हिडिओची सुरुवात करायची राहून गेली. तर चला, नमस्कार, हॅलो सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करते. तर आज आहे वर्षाचा शेवटचा दिवस 31 डिसेंबर. आणि जसं हे वर्ष छान गेलं तसं आजचा दिवसही छान घालवायचा आहे, मस्त घालवायचा आहे. आणि केकची ऑर्डर आहे तर तो केक तर मला बनवायचा आहेच. मी विचार केला होता की आमच्यासाठी पण केक बनवते, पण आज नाही, मी उद्या केक बनवणार आहे आमच्यासाठी. तर आता ॲक्च्युली जानेवारीचं कॅलेंडर पण इथे लागलंय. आणि माझं असं होतं बघा, आज बुधवार आहे तर बुधवारी मोस्टली बॉइल्ड एगचा नाश्ता असतो. पण त्या सारख्या रील बघितल्या ना मी, म्हणजे 31 डिसेंबरला खाता येणार नाही आहे नॉनव्हेज किंवा 1 तारखेला पण खाता नाही येणार. मी खेळायला जाते. जा बाय बाय. तर ते माझ्या डोक्यात होतं. अदरवाईज ना मी बुधवार असेल किंवा असं असेल मध्ये तर ते पण बघत पण नाही. आणि चुकून एखाद्या वेळेस बनलं पण ना, जसं बॉइल्ड एगच, बाकी नॉनव्हेज तर आम्ही खूप असं खात नाही, तर ते मी ठेवून देत असते कारण ते जमत नाही. एक वेळा रियांश किंवा अश्विनला देते पण मी ते खात नाही. पण आज असं होणार नाही आहे म्हणूनच ना थोडासा मी उपमा बनवला, अगदी थोडासा, कारण अश्विनचा नाश्ता करायचं मन नव्हतं, त्यांचा ॲक्च्युली चहा घ्यायचं परत मन होतं. म्हटलं थोडासा नाश्ता आणि मग कडक चहा पण बनवते आणि त्यानंतर स्वयंपाकाची सुरुवात करते. तोपर्यंत केक पण थंड होईल, क्रीम पण मी बाहेर काढून ठेवलंय. आणि 12च्या आतमध्ये केक बनला पाहिजे. खरं तर कालच क्रम कोटिंग करून ठेवायला पाहिजे होतं, पण काल नाही जमलं. तर 12च्या आत केक क्रम कोटिंग करून ठेवते म्हणजे तो सेट होईल संध्याकाळपर्यंत. तर चला मग पूर्ण दिवसाचं रुटीन आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे, सो स्टे ट्यून. आता बघा, खेळायला जातो म्हणून हा गेलेला आणि पतंगी घेऊन आलाय. आणि घेऊन तर आलाय पण त्याने एक छोटासा घोळ केला आहे. पण तो घोळ तेवढा महत्त्वाचा नाही आहे त्यातून जर तो शिकत असेल तर. आणि त्याने शिकावं म्हणूनच त्याच्या हाती आता थोडेफार पैसे आम्ही देतो. थोडेफार म्हणजे अगदी कमी असतात. आता बघा, बाबा गेले होते ना, खरं तर त्यांनी जास्त पैसे दिले, पण मी त्याच्या हाती फक्त 100 रुपयेच दिले होते. आणि ते 100 रुपये घेऊन तो दुकानात गेला होता. काय घोळ केला पुढे ऐका. 11 रुपीजची 5 पतंग. 55. ठीक आहे, 55 प्लस 20 त्यांना सांग. 15 का पक्का? म्हणून तुला सांगत असते की मॅथ्स व्यवस्थित करत जा. नक्की सांग, 15 की 20? 15. तो 55 प्लस 15 किती होतात? 55 60. 70. 70 प्लस 15 80. 85. 15 रुपये. हाँ, 15 रुपीज वापस लेके आओ, जाओ जल्दी जाओ, 15 रुपीज वापस लाओ, वो लेके जाओ. ये क्यों लेके जाओ? क्योंकि उनको बताना पड़ेगा मैंने इतना लिया है. 5 पतंग तो उनको याद रहेगी. गो. 5 रुपये दिए.
5 रुपए दिए, कैसे क्या? क्योंकि अंकल बोल रहे थे कि देखो तुमने बेटा दिए थे 90 रुपीज। 90 रुपीज दिए थे? हाँ पता नहीं मैंने जितने उधर थे ना आपके उधर वो 100 थे पूरे। हाँ तो वो मैं पता मैंने उधर से लिए। ऐसा नाही आहे, तू जर म्हटलंस तर नाही, मी 100 रुपीज दिले आहे. मैंने बोला था पर उन्होंने बोला कैलकुलेशन पूरे करके दे, जैसे क्रेडिट के पैसे दिए। ठीक आहे, जाऊ दे. 10 रुपयाचं नुकसान झालं ते महत्त्वाचं नाही आहे, आपण त्यातून शिकलो काय ते महत्त्वाचं आहे. तुला समजलं आता? ओके. आपण पैसे देताना कधी पण काउंट करून द्यायचे आपल्या जवळचे पैसे, नाहीतर मग तुला बाहेर पाठवण्यात काय अर्थ आहे? तुला म्हटलं होतं पहिलेच. हे उचल, आता बाहेर जायचं. हां, ऑलरेडी तुझ्याकडे 2 पतंग आहे. आता एक धागा लाव आणि लाव 7 पतंगी एकत्र. हां, उडव. पतंगी एका साईडला ठेव, धागे एका साईडला ठेव, सगळं क्लीन कर आणि त्यानंतर जा. तर बघा, असं 10 रुपयाचं नुकसान करून आलाय, पण त्यापेक्षा ना तो शिकणं महत्त्वाचं आहे. आणि 100 रुपये पहिल्यांदा त्याच्या हाती दिले होते, नाहीतर 5 रुपये 10 रुपये 20 रुपये असं आतापर्यंत तो घेऊन आलाय. पण चूक त्याच्या लक्षात आली आणि नेक्स्ट टाईम तो जरा जास्त काळजी घेईल, एवढंच आमचं म्हणणं होतं, म्हणून सगळं एक्सप्लेनेशन. असो, आता मला केक बनवायचा होता आणि 12च्या आधी सगळं करायचं आहे, कारण थोडंसं सेटही झाला पाहिजे तरच तो चांगला लागतो. थंडी एवढी जास्त आहे ना की चॉकलेट सारखं थिक होत होतं. फायनली ते केकवर टाकलं आणि केकवर टाकल्यानंतरही ना केक थंड होता, त्यामुळे जसं पाहिजे तशी त्याची फिनिशिंग आली नाही, कारण ते लवकर घट्ट झालं. कसा बनलाय केक हे मी तुम्हाला पुढे दाखवतेच. तोवर रियांशाला जेवणाची वेळ झाली होती. आमची ताटं वाढणंच चालू होते, पण तो बोलला की मला जेवायचं नाही आहे, मला पास्ता बनवून हवा आहे. तर वेळेवर बघा, आता इथे मी पास्ता बनवते आहे. लहान मुलांनी त्यांचं ठरवलंय की पार्टी करायची आहे, म्हणजे पॉटलक सारखं. मग आता 2च ताटं वाढली आणि त्याच्यासाठी पास्ता तयार. बघा, आता 7 वाजायला आलेत आणि खूप असं सेलिब्रेशन जरी नसलं ना तरी म्हटलं की चला थोडंसं घराबाहेर तरी पडूया, काही ना काही होऊनच जाईल. आणि हा केक मला द्यायचा आहे 7 वाजता नंतर द्यायचा होता, पण आता बाहेर जायचं आहे म्हणून 1-2 फोटोज वगैरे काढते आणि केक डिलिव्हर करते. तर असा चोको ओरिओ असा केक होता, चॉकलेट केक, आणि छान जमला. अगदी सिंपल आहे, पण टेस्टला जसं मी बोलले की तोड नसते. तर मस्त टेस्ट तर मस्तच लागते, त्याची मी 100% गॅरंटी घेते. थोडंफार फिनिशिंगमध्ये किंवा डेकोरेशनमध्ये, थीममध्ये थोडासा फरक जाणवू शकतो, पण टेस्टमध्ये कुणीच नावं ठेवू शकत नाही किंवा कोणाला आवडणार नाही असं होतच नाही. असो, आता केक तर तयार आहे. आणि आमच्यासाठी जे मफिन्स किंवा उरलेला केक होता ना त्याचं पण मी क्रीम लावून आता आल्यानंतर बोलवेल. रियांशचं तर असं आहे, त्याची दुपारी पण पार्टी झाली आणि आत्ता पण मुलांचं काहीतरी गेम्स खेळणं वगैरे चालू आहे, त्यामुळे आमच्यासोबत त्याला यायचं नाही आहे. आणि आमचं कसं वॉक जास्त होतो, गप्पा गोष्टी जास्त असतात आणि ते त्याला कंटाळा येतो वॉक करण्याचं. तर आत्ता आम्ही वॉक नाही करणार आहे, एका ठिकाणी जायचं आहे. बघूया काही घेणं होतं का, म्हणजे त्याचा विचार करून जात तर नाही आहे, पण कधी कधी असं होतं की गेल्यानंतर घेतलं जातं. तर तसा विचार करून जातोय आता. तर कुठे जातोय काय हे तुम्हाला पुढे दिसेलच. आणि आत्ता डिनरमध्ये मी काहीच बनवलं नाही. रियांशसाठी जो पास्ता बनवला होता ना तो आहे, त्यांनी थोडासा घेऊन आला आणि थोडासा घरी पण होता. सकाळची आलू मटरची भाजी बनवली होती ती पण आहे, लागल्यास तर मला चपात्या बनवावं लागतील किंवा मग आता बाहेर गेलो तर काहीतरी खाऊन आलो तर ते पण नाही बनवावं लागेल. आणि असा मी हा फर्स्ट टाईम ड्रेस घातलेला आहे, घेतला आहे तेव्हापासून काढलाच नव्हता. ॲक्च्युली मी हा घरी घालण्यासाठी घेतला आहे आणि स्मॉल साईज आहे, एकदम मस्त परफेक्ट बसला. कॉटन मटेरियल आहे. हवं तर परत एकदा मी हे टॅग करते, छान दिसतोय. आणि हा बेल्ट लावल्यामुळे ना त्याला आणखी चांगला लुक पण आलेला आहे. तर मी तर तयार आहे, अश्विन तयार होतील आणि त्यानंतर मग निघायचं आहे. सो चला. नवीन वर्ष म्हणजे खरंच एक एक्साइटमेंट असते. सुरू व्हायच्या आधीपासूनच ना आपल्या डोक्यात खूप प्लॅनिंग असतं, म्हणजे खूप काही नवीन करायचं असतं, खूप काही बदलायचं असतं. आता हे नवीन वर्ष किंवा नवा दिवस म्हणजे काही वेगळं नसतं, तेच 24 तास, तोच दिवस, सगळं काही तसंच. पण तरीही ना आपल्या मनात कुठेतरी एक नवीन उमेद तयार होते, हो की नाही? आता या पुढच्या वर्षीपासून मी हे करणार आहे, माझं हे स्वप्न पूर्ण करायचं आहे, माझं हे टार्गेट आहे, असे बरेचसे विचार आपण करून ठेवतो. दिवस बदललेला नसतो, पण आपल्या मनातली भावना बदललेली असते आणि म्हणूनच या नवीन वर्षात आपली एक्साइटमेंट जास्त असते. खरं सांगायचं तर सुरुवात ना आपण कोणत्याही दिवसापासून करू शकतो आणि
खरंच ती करायला पण हवी जास्त विचार न करता. पण नवीन वर्षापासून केलेली सुरुवात ना थोडी जास्त एनर्जेटिक असते आणि थोडी जास्त पॉझिटिव्ह असते, बरोबर ना. आता हे फक्त तुमच्या बाबतीत नाही, सगळ्यांच्या बाबतीतच घडतं. खूप विचार असतात, खूप इम्प्लिमेंट करायचे असतात, खूप मेहनतही करायची असते. आणि लक्षात ठेवा, कोणतंच काम हे छोटं नाही आहे. प्रत्येक कामामागे मेहनत, जिद्द, चिकाटीही लागतेच. आणि म्हणूनच या वर्षात जर तुम्ही स्वतःसाठी काही करू शकत असाल ना, तर त्यासाठी थोडे प्रयत्न करा. छोटंसं टार्गेट ठेवा. टार्गेट मोठंच असायला हवं असं नाही, पण ते तुमचं असायला हवं. आणि हां, जर 4 पैसे कमवायचे असतील ना, तर त्याचाही खरंच मनापासून विचार करा. कारण आजच्या काळात आपण घर बसल्यासुद्धा ते करू शकतो. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, स्वप्न बघणं महत्त्वाचं आहे आणि त्या स्वप्नासाठी पहिलं पाऊल टाकणं त्याहूनही जास्त महत्त्वाचं आहे. तर बघा, असा हा न्यू इयरचा केक तयार झाला आहे. खूप मस्त आणि टेस्टला तर काहीच तोड नसते होममेड केकच्या. सो तुम्हीही होममेड केक घेत जा बेकरीमधून आणल्यापेक्षा. त्यानंतर आम्ही दोघंच जण बाहेर पडलो आणि आम्हाला क्रोमामध्ये जायचं होतं. खरं तर क्रोमामध्ये आम्ही 2 गोष्टींसाठी जातो आहे. पण आत्ता जी मी वस्तू बघते आहे ना, ती वस्तू बघायला मी सुरुवात केली. माझा डोक्यात आहे की मला नवीन मोबाईल घ्यायचा आहे. माझ्या मोबाईलमध्ये क्लॅरिटी तेवढी येत नाही. पण कधी मलाच वाटतं की खरंच आपल्याला याची गरज आहे का, की उगाच आपण 50-60 हजार परत त्यात इन्व्हेस्ट करायचे. म्हणजे घ्यावंसंही वाटतं आणि इच्छाही होत नाही. असंच असतं आपलं मिडल क्लास लोकांचं. म्हणजे मला तर असं वाटत होतं की आमदनी अठ्ठन्नी आणि खर्चा रुपया असं नको व्हायला. म्हणजे तेवढे मी पैसे कमवत नाही आहे तेवढा मोबाईल घेण्याचा किंवा मोठी वस्तू घेण्याचा मी विचार करते. पण तो विचार मी तिथेच ड्रॉप केला. फक्त मी मोबाईल बघून ठेवले, कारण मनात एक असतं कुठेतरी की हां, आपल्याला हे घ्यायचं आहे. पण मला वाटतं की क्लॅरिटीपेक्षा ना, जोपर्यंत माझा कंटेंट लोकांना आवडत नाही, जोपर्यंत मला पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळत नाही, तोपर्यंत काही मी आता मोठ्या वस्तूमध्ये किंवा स्पेशली मोबाईलमध्ये इन्व्हेस्ट करणार नाही आहे. iPhone 16, 17 सगळं बघितलं. आणखी एक फोन बघितला OnePlusचा, तोसुद्धा मस्त होता. खूप छान क्लॅरिटी होती. पण अगेन तेच की अंथरूण पाहून पाय पसरावे किंवा आमदनी अठ्ठन्नी खर्चा रुपये, हे मला बेटर वाटतं ही लाईन. यासाठी बघून झालं. अश्विनचं म्हणणं होतं की घेऊन घे ना, तू करतीयस आता, घेऊन टाक. पण माझं काही मन झालं नाही. शेवटी मला माझे पैसे दिसत होते. आणि असंच असतं, जेव्हा आपण स्वतः पैसे कमवतो ना, तेव्हा ते खर्च कुठे करायचे, किती करायचे याचा विचारही आपण करतो. नेहमी आपण माणसांना नावं ठेवतो ना की कंजूशी करतात, पण खरी कंजूशी आपण कमवल्यानंतरही आपल्याला दिसते. आता माझं जसं मोबाईलमध्ये मन होतं ना, तसं अश्विनचं मोठ्या TV मध्ये मन होतं. आता हा TV घेऊन पण आम्हाला 3च वर्ष झालेत. पण तरीही आपला TV खराब झाल्यानंतर आपण हा TV घेऊया, असं हे फ्युचर प्लॅनिंग अश्विनचं. वस्तू बघितल्या पण काहीच न घेता आम्ही बाहेर पडलो. पण बघूया, येणाऱ्या वर्षात नक्कीच मी प्लॅनिंग करेल, जर मला चांगला रिस्पॉन्स मिळाला तर. बाहेर पडून समोसा खाल्ला. काय माहिती का, अश्विनला इतका आवडतो ना समोसा, अगदी लहानपणापासून ते मला सांगतात. पण समोसा पाहिजे तसा मला आवडत नाही. म्हणून म्हटलं चला चहा घेऊया आणि बन मस्का खाऊया. तर एका छोट्याशा कॅफेमध्ये आलो आणि छान आम्ही आमचा बन मस्का आणि चहा एन्जॉय केला. आणि असं वाटतं रियांश असावा सोबत, पण कधी ना दोघांनी वेळ घालवणंही महत्त्वाचं असतं. तसंही मुलं मोठी झाली की आपल्यासोबत येत नाही. पण रियांश अजून लहानच आहे. पण लहान असलं की मुलांना त्यांचं खेळणं इम्पॉर्टंट वाटतं. असो, आम्ही आमचा मस्त चहा पण मस्का एन्जॉय केला, छान गप्पा गोष्टी केल्या. आणि खूप मोठी पार्टी करण्यापेक्षा ना, कधी अशा छोट्या गोष्टींमध्येही समाधान आणि आनंद असतो आणि शांतता असते, खरं सांगू, खूप मोठ्या गोष्टी केल्यापेक्षा. आणि असं थोडं फिरून थोडं खाऊन आम्ही आमचा दिवस घालवला. त्यानंतर पनीर घ्यायचं होतं म्हणून इथे आलो. मिठाई जी पाहिजे होती ती मिळालीच नाही, म्हणून भाज्या वगैरे घेऊन घरी आलो. आता कुठेही गेलो ना, तरी घरी येताना शेवटी त्या भाज्याच दिसतात. घरी आलो तोवर रियांशला खूप जास्त भूक लागली होती. थोडीशी मदतही तो करतोय. आणि स्वयंपाक करायची आता गरज नाही आहे. थोडा पास्ता आहे आणि सकाळची आलू मटरची भाजी आणि चपात्यासुद्धा आहेत. चलो कल पनीर बनेगा और गाजराचा हलवा खाशील का उद्या? छान मी आपलं जेवण झालं ना की मस्त ते जे कप केक आहे ना ते बनवते. आणि बघा, कुठेही बाहेर गेल्यानंतर ना शेवटी घरी येताना भाज्या दिसतातच. तर भरपूर अशा भाज्या आणलेल्या आहेत.
हिरव्या भाज्या आहेत, बाकीच्या सगळ्या भाज्या आहेत. पण आता उशीर झालाय, 9:30 वाजलेत. तर आता जेवून घेतो. जे आहे तेच, काही बनवलं नाही. बाहेर जे खाल्लं तेच. याला बोलले होते की ये म्हणून, हा तर आला नाही. पण आता त्याला काही म्हणजे वाटत पण नाही. त्याच्यासाठी यावेळी आम्ही काही पार्सल पण आणलेलं नाही आहे, कारण त्याचं त्यांनी सगळं एन्जॉय केलेलं आहे आज. राईट? हा. ये बोलले होते. आणि जाऊ द्या, आता नंतरच सांगते. बरोबर ना? काय केलंस तू आज? हो. सो नो रिग्रेट. काय हवंय तुझं ते मी तुझ्या हवंय. केक मध्ये टाकून देते, डोंट वरी. अरे ते नाही. चल ठीक आहे. पास्ता नाही ना रियांश, प्लीज प्लीज. अर्धा आहे एक वस्तू पण ठेवत नाही. एक वस्तू अर्धा आहे. नाही, अर्धा नाहीये. आता थोडंसं आवरायचं बाकी होतं, पण चेंज करायचं होतं आणि म्हटलं चला एक व्हिडिओचा शेवट पण करूया. आणि आजचा शेवटचा दिवस होता. खूप काही असा खास नव्हता. जसे दिवस असतात अगदी नॉर्मल, तसाच आजचा दिवस होता. आणि या वर्षाबद्दल ना खूप काही बोलायचं आहे. आजचा शेवटचा दिवस आहे आणि तसंही ना कुठलंच वर्ष असं परफेक्ट नसतं, पण प्रत्येक वर्ष आपल्याला काही ना काही शिकवून जातं. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी अप्स अँड डाऊन्स असतात, आनंद, दुःख, काहीतरी कमवलेलं असतं, काहीतरी गमावलेलं असतं. या सगळ्या गोष्टी होतात. शेवटी आपल्याला हे जे कुठलंही वर्ष आहे, जसं आत्ता हे वर्ष काही ना काही शिकवून जातं, तसंच मलाही भरपूर काही शिकवून गेलेलं आहे हे वर्ष. आणि मी असं नाही म्हणणार की मला सगळं मिळालं, पण जे काही मिळालं आहे आणि जे काही मी शिकले आहेत ते माझ्या पुढच्या वाटचालीसाठी नक्कीच मला कामी येईल. आणि मेहनत तर मी घेतलेली आहे, त्याचं फळही मला मिळतं आहे, आणखी पुढे मिळेल. कसं आहे, प्रत्येक कामात ना मेहनत असते आणि ती मेहनत करता करता आपण पुढे कधी जातो आणि काय काय शिकतो कधी कधी आपल्यालाही समजून घेता येत नाही. म्हणून आता हे वर्ष जरी संपत असलं तरी या वर्षाबद्दल मला आणखी खूप काही बोलायचं आहे. आता पुढचं वर्ष जरी चालू होत असेल तरी मी याच वर्षाबद्दल तुमच्याशी काही अशा गोष्टी शेअर करणार आहेत ज्या मी शिकले, पुढच्या वाटचालीसाठी मला उपयोगात पडणार आहे. आणि मला वाटतं की हा व्हिडिओ जेव्हा मी शेअर करेल ना 2025चा, खरंच मी थँक्यू म्हणेल या व्हिडिओतून. आय नो तुम्हाला म्हणजे मी अपेक्षा करते अशी की तुम्हालाही तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी किंवा स्वतःमधल्या बदलासाठी, एका मोटिवेशनसाठी, पॉझिटिव्हिटीसाठी नक्की 1% का असे ना, पण नक्कीच हेल्पफुल ठरेल. आणि आता हे वर्ष जरी संपत असलं तरी हा स्टॉप नाही आहे, तर ही एक पुढच्या वाटचालीची सुरुवात आहे. इथे एक स्टॉप घेतला आणि आता पुढे खूप तयारी करायची आहे असंच मी म्हणेल. 2025ला खरंच मी थँक्यू म्हणेल. आणि मी काय काय शिकली हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार नाही, कारण खूप मोठा असा व्हिडिओ होऊन जाईल. सो त्यासाठी मी एक वेगळा स्पेशल व्हिडिओ बनवेल. खरंच मला सगळ्या गोष्टी शेअर करायच्या आहेत अगदी सुरुवातीपासून. आणि बघा शेवटीच किती छान गोड गोष्ट घडली आमच्यासोबत. आमचं एवढं वर्षाचं प्लॅन होतं ते शेवटी या वर्षाच्या एंडिंगला झालं, सक्सेस झालं. आणि छान वाटतं, म्हणजे छान गेलं हे वर्ष. आणि पुढच्या वर्षासाठी तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. पुढच्या वर्षाच्या माझ्याही बऱ्याचशा गोष्टी डोक्यात आहेत, बरेचसे प्लॅन्स आहेत, ते मला करायची आहे. खूप सारी मेहनत, तयारी, सगळं करायचं आहे आणि तुमच्याशी ते सगळं शेअर मी करणार आहे. हा गोड शेवट आता मी इथेच संपवते आणि थँक्यू म्हणते तुमच्या सगळ्यांनाही, 2025लाही, आणि स्वागत करते 2026चं. खूप काही करायचं आहे. सो तुम्हीसुद्धा न्यू रिझोल्युशन किंवा बऱ्याचशा गोष्टी तुमच्या डोक्यात असेल. माझे न्यू रिझोल्युशन काय आहे किंवा या वर्षाबद्दल तर मी बोलले की तुमच्याशी मला काही शेअर करायचं आहे, ते मी येणाऱ्या वर्षात करेलच. पण चला आता नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी. आणि हे वर्ष खरंच खूप छान गेलं आणि तुमची ही साथ मिळाली. सो अशीच साथ राहू द्या. आणि चला मग आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःसाठी काहीतरी करता येईल का ह्याचा नक्की विचार करा. चला बाय.